वेलकम टू संवाद बाय समक्ष. माझं ना एक प्रिन्सिपल आहे, नथिंग ॲट द कॉस्ट ऑफ माय हॅपीनेस अँड माय पीस ऑफ माइंड. ज्या कुठल्या गोष्टी माझ्या मनशांतीच्या आणि आनंदाच्या आड येतील त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आता तुम्ही म्हणाल, आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलंय की आधी इतरांचा विचार करायचा, दुसऱ्यांचा विचार करायचा आणि स्वतःचा विचार सगळ्यात शेवटी करायचा. तर यावर मला एका सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला जर एखादी गोष्ट तुम्हाला द्यायची असेल तर मुळात ती गोष्ट आधी माझ्याकडे असायला हवी ना. जर मला तुम्हाला आनंद द्यायचा असेल तर तो आनंद आधी माझ्याकडे असायला नको का? म्हणूनच सांगते, करा स्वार्थी विचार संपूर्णपणे. पण कसा स्वार्थी? की माझ्या मनात कसे विचार येत आहेत, कुठला भाव येतोय, काय विचार केल्यावरती वाईट वाटतंय किंवा छान वाटतंय, कशाबद्दल असूया वाटते आहे, कुठल्या गोष्टीने टेन्शन येत आहे. म्हणजेच स्वतःचा स्वतःबरोबरचा संवाद बळकट करा आणि बघा, तुमच्या आजूबाजूच्या लोकांबरोबर तुमचा असलेला संवाद एकदम सोपा होऊन जाईल. तेच तर आहे. आणि संवाद ही एकच तर गोष्ट आहे, कम्युनिकेशन, जी आपल्याला जोडते. पण स्वतःबरोबर असलेलं कम्युनिकेशन किंवा संवाद हा आधी मजबूत असायला हवा. आपल्याला फ्लाईटमध्ये बसल्यावर सुद्धा सांगतातच की दूसरों की सहायता करने से पहले अपना मास्क कृपया ठीक से पहनिए. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. संवाद बाय समक्ष, स्वतःला स्वतःशी जोडणारा.